नमस्कार. पावसाळ्यामध्ये होणारे आपले जे विकार आहेत, कृमींचे विकार असतील, सर्दी असेल, तुम्हाला तुमचं पोट दुखत असेल, पोट खुटखुटत असेल समजा, किंवा तुम्हाला जुलाब होत असतील, तर अशा सगळ्यांवर उपयोगी आपल्या आजीपासून, पणजीपासून, खापर पणजीपासून होणारी टिपिकल, ट्रॅडिशनल, पारंपरिक पण सर्वांवर एकच उपाय असलेली अशी तूप गूळ सुंठीची गोळी तुम्हाला आज दाखवणार आहे. ही तूप गूळ सुंठीची गोळी तुम्ही घरी कायम करून ठेवा, तर तुम्हाला थंडीमध्ये, पावसाळ्यामध्ये हे विकार होणार नाहीत. नक्की करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत आपला बघा. आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कुठला चॅनल? खमंग कट्टा बाय शिल्पा या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि हो, तुम्ही सुद्धा हे जे प्रकार घरी करत असाल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. चला तर आपण बघतोय सुंठ घेतलेली आहे मी 2 टेबलस्पून. 4 टेबलस्पून त्याला गुळाची पावडर घेणार आहे. तुम्ही गुळ घेतलात तर थोडंसं मिक्सरमध्ये फिरवा म्हणजे ते एकजीव होईल. आणखीन हळद घेतली आणि 1 चमचा साजूक तूप घेतलेलं आहे. हे सगळं मिश्रण चमच्याने आधी नीट करते आणि मग मी कालवते हाताने. जर तुम्ही मी म्हटलं तसं खडा गुळ घेतलात तर मात्र मिक्सर मधनं फिरवा. त्याच्यामुळे तुमच्या थंडीचा त्रास, पोटाचे विकार, पचनशक्ती, घसा दुखणं, खवखवणं सगळ्यावरती हे गुणकारी आहे. ही तूप गूळ सुंठीची गोळी औषध म्हणून नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.